वेलकम टू माय न्यू ब्लॉग. मी टॅटू चावाला, तुमचा लाडका टॅटू. तर भावनो, मी चालू आहे आता मुंबईमध्ये. आणि मुंबईमध्ये जायचं कारण म्हणजे तुम्हाला सांगायची गरज नाही. हे बघा, तर गावी आता कोण राहिलं नाही पहिल्यासारखं. आणि सर्व आमची पोरं मुंबईत असतात, त्याच्यामुळे मला कधीतरी वेळ काढून जावं लागतं. तसंच मी आता जाणार आहे मुंबईमध्ये. आणि आज देखील शनिवार आठवडा बाजार होता. आणि शनिवार आठवडा बाजार नेहमीप्रमाणे करून आलो आहे मी संगमेश्वर रेल्वे स्टेशनला. आणि इथून मी पकडणार आहे मांडवी एक्सप्रेस. चला तर मग आताच थोड्या वेळात येईल आपली मांडवी एक्सप्रेस. आणि मी आता संगमेश्वरला फायनली पोचलो आहे. आणि माझ्यासोबत माझा भाऊ आहे, सोबत असतो तो पण येणार होता, पण काय करणार, तो आता शॉर्टवर आला, त्याच्यामुळे त्याला यायला जमणार नाही. आणि त्याला आवडसुद्धा आहे ट्रेनची, तुम्हाला माहितीच असेल. तसंच तो लगेच एक कॉल केला आणि लगेच आला रेल्वे स्टेशनला सोडायला. तसंच आत्ता मी संगमेश्वर रेल्वे स्टेशनमध्ये आहे, रेल्वे स्टेशनला आहे. तर संगमेश्वर रेल्वे स्टेशन तुम्ही पाहू शकता, परवाच्याच व्हिडिओमध्ये पाहिलंच असेल. संगमेश्वर रेल्वे स्टेशन आपलं कोकणातलं सुंदर रेल्वे स्टेशन म्हणजे संगमेश्वर रेल्वे स्टेशन. तर भावनो, ह्या क्रिकेटचं एवढं वेळ आहे ना, तर खरं सांगतो, क्रिकेट म्हटलं ना तर कुठे टुर्नामेंट असली तर बघा, गावातली सर्व पोरं एकत्र येणार, त्यानंतर कुठेतरी जाऊन एंट्री करणार आपली, तर ती एक जूट असते. आणि तो खेळ खेळायला आनंद असतो ना, तो खूप वेगळा असतो. तर आता गावीसुद्धा कोण राहिलं नाही. आता त्या गावामध्ये म्हणजे आम्ही तर गावावरूनच बिलॉंग करतो. आणि तुम्हाला माहितीच असेल माझी स्टोरी. जेव्हा मी 10वी-12वीला असताना कॉलेजमध्ये होतो, तेव्हा मी क्रिकेट खेळायचो जास्त. आणि क्रिकेटमध्ये सुद्धा माझं नाव आहे. क्रिकेटमध्ये खरं नाव तर मला टॅटू तिथेच पडलं. आणि लोक आता सर्व आवडीने मला टॅटू बोलतात. आणि आता तर आपलं यूट्यूब चॅनल पण आहे टॅटू चावाला, त्याच्यामुळे आपल्याला आता टॅटूच बोलतात सर्व. माझं खरं नाव तर तुम्हाला माहितीच नसेल. तर माझं खरं नाव ओमकार शिगवण. तुम्ही तर चकित पडला असेल. तर माझं खरं नाव ओमकार शिगवण मित्रांनो. आणि कधी आवडीने टॅटू बोललात तर नक्की ओमकार पण बोला, बरं वाटेल मला. तसंच आता मी चाललो आहे, एकटाच प्रवास करणार आहे. भावाचा अजून खालीवर चाललं आहे, त्याला पण यायची इच्छा वाटते. तर आम्ही आता थोडं डिस्कस करणार होतो. शॉर्टवर आलं काय हरकत नाही, आपण काय जातो गावावरून तर काय शॉर्टवर वगैरे चालतं असं काय नाही. तर आम्ही आता थोडं डिस्कस करणार आहोत, त्यानंतर तुम्हाला सांगणार आहोत काय. पुन्हा एकदा मांडवीचा प्रवास करणार आहे मी. पण त्या दिवशी माझ्यासोबत तर आकाश होता, पण आजचा प्रवास मी आणि आपलं क्रिकेट सोबत करणार आहोत. तर थोडं बोरिंग होणारच आहे मला, कारण मी आज एकटा असणार आहे, त्याच्यामुळे मला कंटाळा येणार आहे थोडा. काय हरकत नाही. क्रिकेटची आवड आणि क्रिकेटचं प्रेम हे प्रत्येक वेळी आणि प्रत्येक दिवशी आणि ह्याच्या पुढेसुद्धा आणि लाईफ टाईम माझ्या मनात रुजेल खरंच. तर आता मी चाललो आहे. आजचा प्रवास आपला संगमेश्वर टू मुंबई असणार आहे, म्हणजेच ठाण्याला आपली ट्रेन थांबेलच कदाचित. तर मी जाणार आहे तिकडे. चला तर मग. तर भावनो, प्रदीप दादाने मला बॅट गिफ्ट केले, तर मी तिला थोडं ट्रेडिशनल बनवलं एकदम, टॅटू. थँक्स प्रदीप दादा बॅट दिल्याबद्दल. चल भाऊ, टाईम झाला ट्रेनचा. जनरल डबा कुठे येईल? तुला तर सर्व माहिती आहे डिटेल्समध्ये ट्रेनची. कुठे येणार जनरल डबा? जनरल डबा इथे हा इथे 1 नंबर आहे. ओके, पुढे 2 नंबर आहे. 2 नंबरवरती. 2 नंबरवरती आहे ना. आत्ताच अनाउन्समेंट झाले आणि 5 मिनिटात आपली ट्रेन येणार आहे मांडवी एक्सप्रेस. जस्ट येईल आता मांडवी एक्सप्रेस आपली ट्रेन. तर त्या ट्रेननेच प्रवास करणार आहोत आपण आजचा. मला वाटलं नव्हतं ट्रेनला एवढी गर्दी असेल, पण काय करणार, दिवाळीची सुट्टी आहे त्याच्यामुळं सर्व मुंबईमध्ये जातात आणि गावीसुद्धा येतात, तेव्हाच गर्दी आहे खूप. आणि आजचा प्रवास खरंच खूप बेकार होणार आहे आपला, कारण गर्दी बघा किती आहे, बसायलासुद्धा जागा नाही इथे. भावानं गेले 2 तास मी उभा आहे ट्रेनमध्ये. खरंच मांडवी एक्सप्रेस खूपच भारी पडणार आहे मला. आणि प्रवाससुद्धा खूपच भारी पडणार आहे. मी कंटाळा आला आहे ना एवढा, खूप बोरिंग झालं आहे मला एकट्याला. आता पूर्ण 5 तास झाले मी उभाच आहे खरंच. आणि एवढा कंटाळा आला आहे, दमलो आहे. आणि हे बघा इकडे, त्यानंतर झोप आले काकांना. काका झोपू पण शकत नाही इथे, वॉशरूमला जायला सुद्धा जागा नाही इकडे. तर कसा बसा एकदाचा पोचलो. दिव्यात क्रॉसिंग पण लागली, नशीब म्हणायचं माझं. तर नशिबाच्या जोरावरती मी आता दिव्यामध्ये उतरलो आहे. आणि फायनली मी आता पोचणार आहे रूमवर आपल्या. तर चला तर मग, थोडं बरं वाटते, कारण ठाण्याला जावं लागलं असतं मला. आणि या दिव्यातल्या गर्दीत म्हणजे कुठेतरी हरवण्यासारखं आहे खरंच.